तो पुनरुत्थित झाला आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, मत्ती लिखित शुभवर्तमान अध्याय 28:6. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे त्याला उठवले आहे. कबरेजवळ स्त्रियांना सांगितलेला हा साधा पण सामर्थ्यशाली संदेश सर्व काही बदलून टाकतो. हा संदेश आपल्या विश्वासाचा पाया, आशेचा किरण आणि आनंदाचा स्तोत्र बनतो. आज आपण केवळ भूतकाळातील एका घटनेचा नव्हे तर एका जिवंत सत्याचा उत्सव साजरा करीत आहोत. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे. संत पौल कोरिन्थीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात अध्याय 15:17 मध्ये धैर्याने घोषित करतो, जर ख्रिस्त पुनरुत्थित झाला नसेल तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे. येशूचे पुनरुत्थान आपला विश्वास दृढ करतो. सर्वप्रथम रिकामी कबर आपणाला भीतीपासून विश्वासाकडे नेते. योहान लिखित शुभवर्तमान अध्याय 20:1-9. मरिया मागदलिना आणि दुसरी मरिया कबरेकडे जातात तेव्हा अजून अंधार असतो. तेथील अंधार केवळ भौतिक नाही, तो गोंधळ, दुःख आणि हानी ह्यांचे प्रतीक आहे. त्यांच्या मनात दुःख, गोंधळ आणि भीती होती, कारण शुभ शुक्रवारच्या दिवशी त्यांचे जग कोसळलेले होते. त्यांनी मृत्यूची अपेक्षा होती, पण त्याऐवजी त्यांना कबरेजवळ जीवन भेटले. आपण अनेकदा त्यांच्यासारखे आयुष्य जगतो. आपण स्वतःची कबर सर्वत्र वाहून नेतो. अपयश, तुटलेली नाती, भविष्याबद्दलची चिंता, नुकसान आणि निराशा. तरीही पुनरुत्थान आपल्याला आठवण करून देतो, जेथे आपल्याला शेवट दिसतो तेथेही देव आधीपासूनच कार्यरत आहे. शुभवर्तमान पुढे सांगते, तिला तो दगड बाजूला सारलेला आढळला. दगड बाजूला सारला आहे. येशूला बाहेर येता यावे म्हणून नव्हे, तर आपणाला आत पाहता यावे. पेत्र आणि त्याचा प्रिय शिष्य कबरेकडे धावत जातात आणि शुभवर्तमान सांगते, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. पुनरुत्थान लगेच स्पष्ट झाले असे नाही. त्यासाठी चिन्हांमधून जन्मलेल्या श्रद्धेची गरज होती. कॅथलिक चर्चच्या कॅटेकिझम मध्ये शिकवल्याप्रमाणे, कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च नंबर 644, पुनरुत्थान ही केवळ इंद्रियाने पडताळून पाहता येणारी घटना नाही, ती श्रद्धेची बाब आहे. रिकामी कबर आपल्याला श्रद्धेकडे आमंत्रित करते, पुराव्याकडे नव्हे तर प्रत्यक्ष भेटीकडे. या आणि पहा, ख्रिस्ताचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. जा आणि सांगा, त्याच्याविषयी इतरांना सांगा. पुनरुत्थान हा काही स्वतःपुरता मर्यादित ठेवण्याचा सण नाही. त्या स्त्रिया भीती आणि प्रचंड आनंद या दोन्ही भावनांनी धावल्या. हीच खरी श्रद्धा आहे. वाटेत येशू त्यांना भेटतो, हे महत्वाचे आहे. जेव्हा आपण विश्वासाने पाऊल उचलतो, अगदी अपूर्णपणे का होईना, तेव्हा आपला ख्रिस्ताशी सामना होतो. येशू ख्रिस्त आपणाला भेटतो प्रार्थनेमध्ये, बायबल वाचनात, मिसा बलिदानात, प्रेम आणि सेवेच्या कृतींमध्ये. आणि त्याचे पहिले शब्द काय होते? भिवू नका. पुनरुत्थान भीतीला मुळापासून नाहीसे करते. समस्या दूर करून नव्हे, तर मृत्यू हा अंतिम नसो ह्याची खात्री देऊन. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे देवाचे आश्चर्यकारक सामर्थ्य, मृत्यूतून जीवन. पुनरुत्थान हे पाप, दुःख आणि मृत्यू ह्यावर देवाने दिलेले अंतिम उत्तर आहे. प्रेषितांची कृत्य अध्याय 10:34-44 मध्ये पेत्र घोषित करतो, त्यांनी त्याला ठार मारले, पण देवाने त्याला तिसऱ्या दिवशी जिवंत केले. संपूर्ण तारण इतिहासात आपण देवाचे अद्भुत सामर्थ्य अनुभवतो. योसेफाचा विश्वासघात झाला, तो आपल्या कुटुंबाचा तारणहार बनला. इस्रायली प्रजा गुलामगिरीतून स्वतंत्र लोक बनले. वधस्तंभावर खिळलेला येशू जीवनाचा स्वामी बनतो.
परमेश्वर मृत्यूतून जीवन निर्माण करतो. महान आध्यात्मिक लेखकांपैकी एक असलेला संत अगस्तीन म्हणतो, आम्ही ईस्टरचे लोक आहोत आणि हालेलुया ही आमची गीत आहे. तिसरा मुद्दा आहे, पुनरुत्थान आपल्याला बदलते. ईस्टर केवळ येशू बरोबर काय घडले याबद्दल नाही, तर आपल्या बरोबर काय घडते याबद्दलही आहे. संत पॉल कलेसिकरास लिहिलेल्या पत्रात अध्याय 3 ओवी 1 मध्ये आपल्याला सांगतात, जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित झाला असाल तर स्वर्गीय गोष्टींचा शोध घ्या. पुनरुत्थान आपल्याला आवाहन करते पापांपासून वर उठण्यास, जुन्या पद्धती सोडून देण्यास, नवीन व्यक्ती म्हणून जगण्यास. गाउदियम एस्पेस आम्हाला आठवण करून देतो, ख्रिस्त मनुष्याला स्वतःची पूर्ण ओळख करून देतो आणि त्याचे सर्वोच्च पाचारण स्पष्ट करतो. म्हणजेच पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये आपण कोण बनायला हवे हे आपल्याला कळते. चौथा मुद्दा, भीतीपासून त्यागापर्यंत. शिष्य पुनरुत्थानापूर्वी घाबरलेले, लपलेले आणि गोंधळलेले आढळतात, परंतु पुनरुत्थानानंतर धाडसी, आनंदी आणि निर्भय होतात. हा बदल केवळ पुनरुत्थित येशूशी झालेल्या भेटीमुळे घडला. पोप बेनेडिक्ट 16 जीसस ऑफ नाझरेथ या पुस्तकात लिहितात, पुनरुत्थान म्हणजे जीवनाच्या एका पूर्णपणे नवीन ध्येयाकडे घेतलेली झेप आहे. या प्रसंगामुळे भीतीचे रूपांतर मिशन कार्यात होते. ईस्टर पाळण्यासाठी नाही तर त्याची घोषणा करण्यासाठी आहे. पाचवा मुद्दा आहे, पुनरुत्थित ख्रिस्ती म्हणून जीवन जगणे. पुनरुत्थित लोक म्हणून जीवन जगणे. जर ख्रिस्त पुनरुत्थित झाला असेल तर आशा निराशेपेक्षा बलवान आहे, प्रेम द्वेषापेक्षा बलवान आहे, जीवन मृत्यूपेक्षा बलवान आहे. म्हणूनच पुनरुत्थित लोक किंवा पुनरुत्थित ख्रिस्ती भाविक म्हणून जीवन जगण्याचा अर्थ म्हणजे सुडाऐवजी क्षमा निवडणे, भीतीऐवजी विश्वासाची निवड करणे, अंधाराऐवजी प्रकाशाची निवड करणे. पुनरुत्थान ही केवळ विश्वास ठेवण्याची गोष्ट नाही, तर ती जीवन जगण्याची गोष्ट आहे. म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ईस्टर हा केवळ एक दिवसाचा सण नाही, तर एक जीवनशैली आहे. आणि म्हणून दृढ विश्वासाने घोषित करूया, हालेलुया, ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे, तो खरोखरच पुनरुत्थित झाला आहे.